मनोज जरांगे पाटील यांच्या रूपानं मराठ्यांचं वादळ आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे। मनोज जरांगे पाटील आपण पाहू शकतोय लोकांना मराठ्यांना अभिवादन करत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। धुळे सोलापूर हायवे वरती त्यांचं आगमन झालेलं आहे आणि हा मराठ्यांचा लॉंग मार्च किंवा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। या हायवेने पुढे मुंबईच्या दिशेने जाणार आहे। या हायवेने पुढे बीड जिल्ह्यामध्ये काही अंतरावरती हा मोर्चा प्रवेश करेल आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात जरांगे पाटील यांचं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी मुक्कामाला हा मोर्चा असेल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या पुन्हा मुंबईच्या दिशेने निघेल। आपण पाहू शकतोय मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देखील या मोर्चामध्ये मुंबईपर्यंत सहभागी असणार आहे। आपला सर्व लवाजमा घेऊन मराठा बांधव मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, आंतरवाली सराटी, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।